कोल्हापुरातील विशाळगडावर मारहाण आणि दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि असा आरोप हा स्थानिकांनी केलेला आहे। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटल्याचं आता पाहायला मिळतंय। खरं तर संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते हे गडावर जाण्यासाठी निघालेले आहेत आणि ते गडावर पोहोचण्याआधीच हा वाद पेटलेला आहे। संभाजीराजांची अतिक्रमण मुक्त विशाळगडासाठी आक्रमक भूमिका ही पाहायला मिळते। मात्र संभाजीराजे गडावर जाण्याआधीच स्थानिकांकडून दगडफेकीचा आरोप केला जातो। आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापूरमधून ही दृश्य आपण पाहतोय। विशाळगड परिसरातील ही दृश्य स्थानिकांच्या घरावर दगडफेक झाल्याचा, स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप हा स्थानिकांनी केलाय। तर संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापुरातून विशाळगडकडे जाण्यासाठी निघालेत आणि ते केव्हाही पोहोचू शकतील। प्रशासन असून बी विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दर्ग्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आलं। इकडे विशाळगडावर पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलं। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। शेखर, आपण पाहतोय की संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडकडे जाण्यासाठी निघालेले आहेत, त्यांना तिथे पोहोचण्यासाठी आणखी किती अवकाश आहे आणि हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे विशाळगड परिसरातून त्याविषयीचं काय विश्लेषण आहे? जवळपास 1 तासापूर्वीची ही घटना असावी अशी शक्यता आहे। संभाजीराजे अजूनही मलकापूरमध्ये होते आणि मलकापुराच्याही मागे होते, मात्र त्यांना पोहोचण्यासाठी अजूनही जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिरा होता। मात्र त्यापूर्वी अज्ञातांकडून खरं तर ही दगडफेक झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि तशा पद्धतीचा आरोप जो आहे तो स्थानिकांनी केलेला आपण ही व्हिडिओ पाहतोय। या ठिकाणी काही प्रमाणात दगड जे आहे ते अनेकांच्या त्या घराच्या दारांमध्ये येऊन पडल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। एक व्यक्ती देखील त्या ठिकाणी जखमी झाल्याचं देखील पाहायला मिळते। मात्र स्थानिकांनी हा आरोप जो आहे तो केलेला आहे, अज्ञातांकडून दगडफेक जे आहे ते आपल्यावरती झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते। एकीकडे आपण बघितलं तर संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरील जे अतिक्रमण आहे ते निघावे यासाठी सातत्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज त्यांनी या संदर्भात विशाळगडावरती आम्ही शिवरायांना वंदन करण्यासाठी आपण चाललो असल्याची देखील प्रतिक्रिया वारंवार दिलेली आहे आणि ते गडावरती पोहोचण्यापूर्वीच अशा पद्धतीची घटना जी आहे ती घडलेली आहे। नेमकं कुणी दगडफेक केली हे मात्र अद्याप समजलं नसलं तरी कोण दृश्यांमध्ये देखील ते दगडफेक करताना दिसत नाहीत। मात्र एक नवीन संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच अशा पद्धतीची घटना घडली, त्यामुळे नक्कीच विशाळगडातल्या अतिक्रमणाचा मुद्दा जो आहे तो आता पेटताना पाहायला मिळतोय। विक्रांत, शेखर, परंतु संभाजीराजे छत्रपती हे आताही विशाळगडावर जाण्यासाठी ठाम आहेत का हा व्हिडिओ समोर आल्यानंतर? विक्रांत, अगदी बरोबर आहे। त्यांचा ताफा जो आहे तो विशाळगडाकडे रवाना झालेला आहे। आपण बघितलं तर विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। विशाळगडावरती मावळे जे आहेत ते शिवाय शिवभक्त जे आहेत ते तिकडे पोहोचणार नाहीत यासाठी कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। मात्र संभाजीराजे पोहोचण्यापूर्वीच अशा पद्धतीची घटना जी आहे ती झालेली आहे, त्यामुळे निश्चितच ते आपल्या आंदोलनावर मात्र ठाम आहेत। ते आपल्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते घेऊन विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। आता काही वेळातच ते पावनखिंड या ठिकाणी पोहोचतील। पावनखिंड या ठिकाणी जाऊन बाजीप्रभू देशपांडे यांना देखील ते त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत, छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत। त्यानंतर विशाळगडाकडे ते कूच करणार आहेत। या सगळ्या अवधीत जवळपास अर्धा तास अजूनही लागण्याची शक्यता आहे। विशाळगडावरती नेटवर्क देखील नाही, त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणचे व्हिडिओ आणि त्या ठिकाणचे फोटो देखील येण्यासाठी उशिरा मिळतो। त्यामुळे ही जी घटना झालेली जवळपास 1.5 ते 2 तासापूर्वी घडल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे नक्कीच विशाळगडावरती संभाजीराजे पोहोचण्यापूर्वीच अशा पद्धतीचा व्हिडिओ येतोय। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ नेमका कोणाकडून मिळाल्याशिवाय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोणी नेमकं ही घटना जी आहे ती घडवलेली आहे का हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। विक्रांत, निश्चित शेखर, याविषयीचे अधिकचे अपडेट्स आपल्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय कोल्हापुरातली ही बातमी। विशाळगड परिसरामध्ये स्थानिकांच्या घरांवर दगडफेक झाल्याचा, स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप हा स्थानिकांकडून केला जातोय। हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। तर संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापुरातून विशाळगडसाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते आहेत, शिवप्रेमी आहेत, स्वराज्य संघटनेचे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि विशाळगड मुक्तीसाठी म्हणून ही मोहीम संभाजीराजे छत्रपती यांनी हाती घेतली होती। विशाळगड मुक्त व्हावा यासाठी आज संभाजीराजे छत्रपती हे शेकडो कार्यकर्त्यांसह, अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी संभाजीराजे छत्रपती हे शेकडो कार्यकर्त्यांसह आज विशाळगडावर जात आहेत आणि त्यापूर्वीची ही दृश्य समोर आलेली आहेत। विशाळगड परिसरातील हा व्हिडिओ आहे। तर संभाजीराजे छत्रपती यांना विशाळगड परिसरात पोहोचण्यासाठी अजूनही
कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागेल अशी माहिती आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आपल्याला दिलेली आहे. काहीशी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याची माहिती या व्हिडिओमधून मिळते. हा व्हिडिओ जर पाहायचा झाला तर विशाळगड परिसरामध्ये काही दगड जे आहेत ते जमिनीवर पडलेले दिसत आहेत आणि त्यामुळे आपण असं म्हणतोय अशी माहिती समोर येते की त्या परिसरात दगडफेक झालेली आहे. मात्र ही दगडफेक कोणी केली याबद्दल अजूनही शाश्वती नाही. वळूया पुढच्या बातमीकडे. विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले तर संभाजीराजे छत्रपती हे आज विशाळगडच्या दिशेने निघालेले सुद्धा आहेत. आपण पाहतोय विशाळगडाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झालेत आणि ते आता विशाळगडकडे जायला निघालेले आहेत. विशाळगडला जाण्यासाठी निघण्याआधी त्यांनी भवानी मातेचं दर्शनही घेतलं होतं आणि त्यानंतर मग संभाजीराजे छत्रपती हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींसह विशाळगडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे. विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थापक ताराराणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही. आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो.